देशात आणि राज्यात 2014 पासून भाजपचे सरकार आल्यानंतर अनेक घोषणा करण्यात आल्या होत्या. त्यापैकी मुंबईतील अरबी समुद्र येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. याच धर्तीवर 24 डिसेंबर 2016 रोजी एक भव्य दिव्य कार्यक्रम घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाच्या जलपूजनाचा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर शिवस्मारकाचे काय झाले, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. अजूनपर्यंत एक वीटही पुढे सरकली नाही. 7 वर्षांपासून या स्मारकाचे काम रखडले आहे. त्यामुळे जेथे जलपूजन झाले होते त्या शिवस्मारकाचे काय झाले? तेथे आज स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पाहणी करणार आहेत. छत्रपती संभाजीराजे स्मारकाची पाहणी करण्यासाठी आज सकाळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. आज शिवस्मारकाची पाहणी होणार आहे. संभाजीराजे आणि शेकडो कार्यकर्ते तिकडे जाऊन प्रतिकात्मक आंदोलन करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवला आहे. नरेंद्र मोदींनी 2016 मध्ये शिवस्मारकाचे जलपूजन केले होते. त्या जलपूजनचा स्वराज्य पक्ष शोध घेणार आहे. याचा चांगलाच धसका सरकारने घेतला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे आणि कार्यकर्ते यांना तिकडे जाऊन देण्यास पोलीस अडवणूक करण्याची शक्यता आहे. एकीकडे सरकारने पोलिसांना हाताशी धरून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आम्ही जिथे शिवस्मारकाचे जलपूजन झाले ते शोधायला जाणार आहोत. पण सरकारला वाटत आहे की आम्ही तिथे जाऊन आंदोलन करणार आहोत. म्हणून सरकार पोलिसांना हाताशी धरून गुंडगिरी करत आहे. सरकारने आमच्या आंदोलनाचा धसका घेतलाय अशी प्रतिक्रिया स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी दिली. अरबी समुद्रात जाण्यासाठी स्वराज्य पक्षाने अधिकृतपणे बोटी बुक केल्यात. पण त्यांच्या मालकांना सरकार व्यवसाय बंद करण्याच्या धमक्या देतंय. सरकार पोलिसांना हाताशी धरून गुंडगिरी करत असल्याचा आरोप स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी केलाय. दरम्यान संभाजीराजे आणि शेकडो कार्यकर्ते मुंबईत पोहोचले, परंतु मुंबईतील डीजी कार्यालय परिसरात संभाजीराजे आणि समर्थकांना अडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच नाकाबंदी सुद्धा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रात 212 मीटर उंच अश्वारूढ पुतळा उभारण्याची घोषणा सरकारने केली. या स्मारकात तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा देखील समावेश आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळविण्यासाठी भाजपाने शिवस्मारकाची घोषणा केली. मात्र सत्ता आल्यानंतर त्यांना या स्मारकाचा विसर पडलाय, अशी टीका स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी महाराज यांनी केली. जलपूजन झाल्यानंतर यासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या आणि हरकती घेऊन हे स्मारकाचे काम L&T कंपनीला 3643 कोटी रुपये देण्यात आले आहे. 2018 मध्ये कंपनीने समुद्राचे सर्वेक्षण केलंय. 50 भूस्तरबोअपैकी 30 भूस्तरबोअ पूर्ण झाले असून यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने 3 प्रशासकीय समित्या नेमल्यात. स्मारकाच्या पहिल्या टप्प्यात 7.1 हेक्टर एवढ्या जागेवर महाराजांच्या स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकामध्ये शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, प्रवाशी जेट्टी, म्युझियम, हेलिपॅड आणि तुळजाभवानी मंदिर, हॉस्पिटल आदी असणार आहेत. परंतु दी कन्व्हर्शन ॲक्शन ट्रस्ट या स्वयंसेवक संस्थेच्या याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश दिले होते. यानंतर या स्मारकाचे काम पुढे सरकले नाही. मात्र कोर्ट कचेरी सल्लागार यासाठी 35 कोटी रुपये झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 न्यूज मराठी महाराष्ट्र या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा.